Okay, am I audible? Yes, sir. Yes, sir. Okay, so Yes, we yes. will 47, 48 participants. We will wait for exactly 1 minute and we will start. So nearly about 51 participants are there. Okay, now we can start. So see, yesterday and day before yesterday, we have started our syllabus. I have dictated syllabus. This one is the revised syllabus in which we have 4 chapters. First one is the pump, compressor, turbine. Second one is the, which is second one? Machine tools and joining process. Then third one is the power Power transfer, transmission transmission system. and fourth one is the thermodynamics. 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 ओके, काही जणांचा नेटवर्क प्रॉब्लेम आहे, त्यांचा आवाज एकदम स्लो वेगळा वेगळा यायला लागलाय. सो फॉरगेट अबाउट दॅट. Now we will proceed as per our syllabus. So we have first chapter. Actually, this one is chapter number 3rd in previous syllabus. So I also change here. This is chapter number 1st. Now in our new syllabus, this is the pump, compressor, and turbine. As we started, you have to take screenshot. Okay, as I have discussed yesterday in second lecture, you have to take screenshot and you have to write in your notebook. आपण जसं शिकवत जाऊ तसं तुम्हाला नवीन स्लाइड आली की त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि ते तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायचं आहे. ओके, डेली बेसिस वरती लिहायचं आहे तुम्हाला, म्हणजे तुमचे ते हाताखालून पण जाईल आणि एवढं जर लिहिलं तरी तुम्हाला ते सफिशियंट राहील. तुम्हाला ज्या परत नोट्स PDF वगैरे ज्या आहेत त्या मी परत अपलोड करेन, पण त्याच्यापेक्षा हे तुम्हाला सोपं जाईल. ओके ओके,
So this one is the syllabus. Now some students are not present for first lecture, so they asking me about the, I have not written first 3 chapter syllabus, though I told them that at the start of chapter we once again revise the syllabus of this chapter only. So take a screenshot of this. So syllabus, we already know about this syllabus. We have a syllabus in pump, compressor, turbine, that power absorbing devices in that there are 2 devices in power absorbing. First one is the pumps and second one is the compressor. And power producing devices, in that we have turbines. In turbines we are going to study Pelton wheel turbine, Francis turbine and the Kaplan turbine. ओके. सिलेबस मध्ये आपल्या 2 प्रकारच्या मशिनरी इन्क्लूड केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती पॉवर ऍब्सॉर्बिंग डिव्हाइसेस आहेत. पॉवर ऍब्सॉर्बिंग डिव्हाइसेस मध्ये मेनली पंप आणि कॉम्प्रेसर हे 2 डिव्हाइसेस ऍड केलेले आहेत. पंप मध्ये रेसिप्रोकेटिंग पंप आणि सेंट्रिफ्युगल पंप ह्या दोघांचं आपल्याला कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग बघायचं आहे. कॉम्प्रेसर मध्ये 2 प्रकारचे कॉम्प्रेसर ऍड केलेले आहेत. त्याच्यामध्ये रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर आहे आणि दुसरा रोटरी कॉम्प्रेसर मध्ये व्हेन ब्लोअर आहे. रूट ब्लोअर अगोदर होता सिलेबस मध्ये, पण तो पण आता इलिमिनेट केलेला आहे. ओके. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारच्या मशिनरी ज्या आहेत त्या आहेत पॉवर प्रोड्युसिंग मशिनरी. पॉवर प्रोड्युसिंग मशिनरी मध्ये आपल्याकडे ऍड केलेले आहे टर्बाइन. टर्बाइन मध्ये 3 प्रकारचे टर्बाइन्स दिलेले आहेत. एक म्हणजे पेल्टन व्हील टर्बाइन, सेकंड फ्रान्सिस टर्बाइन आणि तिसरं कपलान टर्बाइन. असे 3 प्रकारचे जे टर्बाइन्स ह्याचे दिलेले आहेत, याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आपल्याला पाहायचं आहे. आता हे जे पेल्टन व्हील, फ्रान्सिस आणि कपलान टर्बाइन आहेत, ह्या सेपरेट 3 साठी 5 मार्काचं वेटेज आहे. म्हणजे तिन्हीपैकी एक आपल्याला 5 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं. ओके. सो as you know, first what is the power absorbing devices? So power absorbing Pumps and devices, हा कोण सांगते सांगा. Pumps and compressor. हा नाही, पॉवर ऍब्सॉर्बिंग डिव्हाइसेस म्हणजे कसले? पंप्स आणि कॉम्प्रेसर झाले. बरं, आय विल एक्सप्लेन. Power absorbing devices, it is very simple now. Power absorbing devices means the devices which are working with the another power source. Okay. Battery. हा, बॅटरी, फॅन, त्याच्यानंतर ट्यूब, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या जे ऍप्लिकेशन, टीव्ही, मोबाईल, फ्रीज, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या पॉवर ऍब्सॉर्बिंग डिव्हाइसेस आहेत. त्यांचं फंक्शन करण्यासाठी त्यांना दुसरीकडून पॉवरचा सोर्स द्यावा लागतो. अशी जी मशिनरी आहेत त्याला पॉवर ऍब्सॉर्बिंग डिव्हाइसेस म्हणतात. त्याच्यानंतर पॉवर प्रोड्युसिंग डिव्हाइसेस. पॉवर प्रोड्युसिंग डिव्हाइसेस म्हणजे डिव्हाइसेस जे एनर्जी, सराउंडिंग मध्ये असणारी एनर्जी आहे किंवा त्याला प्रोव्हाइड करणारं जे इनपुट आहे त्याच्यापासून ते आउटपुट म्हणून आपल्याला पॉवर देतात. Solar panels. सोलार पॅनल, हा, सोलार पॅनल पॉवर प्रोड्युसिंग डिव्हाइसेस आहेत. त्याच्यानंतर आपले जलविद्युत प्रकल्प आहेत ज्याच्यामध्ये पेल्टन व्हील, फ्रान्सिस आणि कपलान येतं आपलं. त्याच्यानंतर तिसरं अजून आहे टायडल एनर्जी आहे. काल परवा दिवशी सांगितली मला काही जणांनी वेगवेगळ्या एनर्जी ज्या आहेत त्या सोर्सेस. तर त्यापैकी आपल्याला ते जे आहे ते सगळे पॉवर प्रोड्यूस करतात म्हणून त्याला पॉवर प्रोड्युसिंग डिव्हाइसेस म्हणतात. ओके. सो दिस इज द ब्रीफ डिस्कशन अबाउट our syllabus of first chapter. Now we will proceed further. Now pumps. So first component is the pumps. In pumps म्हणजे काय आहे? Pumps is the mechanical device which used to lift or convey the water from one place to the other place, or in other language, pump is the device which converts the mechanical energy into the hydraulic energy. Okay. मेकॅनिकल एनर्जी इंटू हायड्रोलिक एनर्जी. वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळे डेफिनेशन दिलेले आहे, पण समजायची गोष्ट अशी आहे की पंप हे एक असं डिव्हाइसेस आहे जे मेकॅनिकल एनर्जीचा यूज करून हायड्रोलिक एनर्जी क्रिएट करू शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ज्या वेळेला विहिरीतून आपण पाणी उचलतो, ज्या वेळेला विहिरीमध्ये पाणी असतं त्यावेळेला त्याची पोटेन्शियल एनर्जी लो असते, बरोबर आहे. ज्या वेळेला ते उचलून आपण एखाद्या हाईट वरती नेतो
त्यावेळेला त्याची पोटेन्शियल एनर्जी वाढते. मग पोटेन्शियल एनर्जी जर वाढत असेल याचा अर्थ आपण त्याच्यामध्ये काहीतरी ऍड करावे लागतं. दुसरी एनर्जी ऍड केली तरच ते होऊ शकतं. मग त्याच्यासाठी आपण मेकॅनिकल एनर्जीचा यूज करतो आणि त्याच्यानुसार त्याची हायड्रोलिक एनर्जी वाढते, पोटेन्शियल एनर्जी वाढते. म्हणजे बघा, एखादा दगड आपण जमिनीपासून जेवढा वरती उचलत जाईल असा, तेवढी त्याची पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. बरोबर आहे. एक छोटासा म्हणजे एक वीट घेतली आणि थोड्याशा उंचीपर्यंत उचलली आणि आपल्या पायावरती आपण टाकली, काय होईल? आपल्याला बोट लागेल. सुजेल. बोट सुजेल, तुटेल, लागेल. बरोबर आहे. पण तीच वीट जर आपण त्याच्यापेक्षा जास्त हाईट वरती एका इमारतीच्या उंचीवर उचलली आणि तिथून टाकली, वीट तीच आहे. बरोबर आहे का? माझं जास्त सांगण्याचं बघा, मी व्यवस्थित इंटेन्सिटीने सांगतोय, फक्त लागेल तुम्ही ती. समजावून घ्या व्यवस्थित. तर वीट तीच आहे, त्याचं मास पण तेच आहे, पण ती जशी जशी हाईट वरती उचलत जातोय आपण, याचा अर्थ त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी ऍड होत जाते. आणि ज्या वेळेला आपण ज्या पॉइंटला ती पोटेन्शियल एनर्जी अडवून धरण्यासाठीचा फोर्स जो आपण अप्लाय करतोय, ज्या वेळेला तो फोर्स आपण रिमूव्ह करेल, त्यावेळेला ती पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इट विल कन्वर्ट इन टू द कायनेटिक एनर्जी. बरोबर आहे. आणि ही एनर्जी ज्या ठिकाणी आदळेल त्या ठिकाणी त्याचा इम्पॅक्ट होईल. बरोबर आहे. याच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर पंप हा एक डिव्हाइस आहे जो हायड्रॉलिक एनर्जी मेकॅनिकल एनर्जीची काय करतो, हायड्रॉलिक एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो. ओके, साधं सिंपल मध्ये. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन द पंप्स आर क्लासिफाईड इंटू 4 जनरल क्लासेस. So general classes, 4 general classes. These are centrifugal pumps, reciprocating pumps, rotary pump, and the jet pump. As on slide it is discussed, rotary pump and the jet pumps are not in syllabus. Actually, from rotary pumps, rotary pumps we do not have in our syllabus. Okay, so we will proceed further. Classification of the pump. Pump is classified into the two main parts. First one is the positive displacement pump and second is the rotodynamic pump. In positive displacement pump, there are again reciprocating pump. In reciprocating pump, we have again two types. That is the single acting reciprocating pump and the डबल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप, जे आपण बघणार आहे आपल्या सिलेबस मध्ये आहे. आणि रोटरी पंप मध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत. परत गिअर पंप, व्हेन पंप, लो पंप. Okay, but these pumps are not in our syllabus. Now towards rotodynamic pump. In rotodynamic pump there are also different types of the pump. Radial flow pump. So radial flow pump, in that centrifugal pump is there in our syllabus. And in axial flow pump, screw pump is there, but it is not in our syllabus. So generally which pumps added in our syllabus, जे पंप जास्तीत जास्त यूज केले जातात, ऍप्लिकेशन मध्ये आहेत, यूज मध्ये आहेत. ओके, तर असे पंप आपल्या सिलेबस मध्ये ऍड केलेले आहेत. ओके, सो वी विल प्रोसीड फर्दर. नाउ रेसिप्रोकेटिंग पंप. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट नाउ. सो वी विल प्रोसीड फर्दर. So take screenshot of this reciprocating pump. This diagram is very 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 important. घेतला? हो. आता बघा. येस. नाव आय विल. घ्यायचं नव्हतं कशा स्क्रीनशॉट? वरचे घ्या की, तुम्हाला लिहायचे आहेत ते परत. घेतलेत ना? ओके. नाउ सी, this is the diagram. Screenshot, sir. Hello. I can take the screenshot. Screens. What? I can take the screenshot, sir. 1 minute. Yes, sir. सर्व्हरच्या चार्टचा पण घ्यायचा होता ना? घ्यायचा होता की. जे इम्पॉर्टंट आहे ते सगळ्याचे स्क्रीनशॉट घ्या. तुम्हाला लिहायचे आहे ते तुमच्या नोटबुक मध्ये. जे नोटबुक आणि पेन तुम्ही त्याचा यूज करायचा आहे लेक्चर्स झाल्यानंतर आपले. आणि हे डायग्राम खूप व्यवस्थित काढायचे. क्लासिफिकेशनची पीपीटी घेता का एकदा सर? स्क्रीनशॉट घ्यायचा. कुठल्या पाठीमागच्या? घेतला? हो. येस सर. दिस वन.
syllabus. Okay. Now see, this is the reciprocating pump. First, I will explain the components, that is the construction of a reciprocating pump. हा reciprocating pump आपण कुठं कुठं बघतो हे पण मी तुम्हाला सांगितलं पाठीमागच्या लेक्चरमध्ये. जे फवारायचे यंत्र आहेत HTP म्हणजे ब्लोअर वगैरे आहेत किंवा आपण बागेमध्ये फवारतो, द्राक्ष बागेमध्ये, डाळिंबाच्या बागेमध्ये जे HTP आहेत ते रेसिप्रोकेटिंग पंप आहेत. ओके, तर आपण जे यूज करतो रेसिप्रोकेटिंग पंप हे 2 सिलेंडर 3 सिलेंडरचे असतात. इथं जो दाखवलेला आहे तो एका सिलेंडर आणि एका पिस्टनचं वर्किंग कसं होतं हा दाखवलेला आहे. ओके, तर याच्यामध्ये बघा, इन दॅट पिस्टन वी हॅव, एकदा मी इंग्लिश मध्ये सांगेन एकदा मराठीत सांगेन, काही अडचण नाही. सो इन कन्स्ट्रक्शन this is the single acting reciprocating pump. In single acting reciprocating pump we have suction pipe. This one is the suction pipe. Then this is the cylinder. Okay, cylinder. This one is the piston which is moving part into that cylinder. Then this one is the delivery pipe. This is the suction valve. This one is the delivery valve. Now the piston is connected with the connecting rod, and connecting rod is connected to this crank. Now this crank is connected here. The shaft of the crank is connected to the prime mover. Prime mover, it means it may be electric motor, it may be engine, petrol engine, diesel engine, it may be 4-stroke, it may be 2-stroke, it may be motor, it may be single phase, it may be 3-phase. Okay, it's depend on the size of that reciprocating pump. Now, as piston is at its outer center, if piston is at this point, then this is the outer dead center, dead center. And when piston is at this position, this is the inner dead center. Okay, ज्या वेळेला पिस्टन आउटर डेड सेंटर कडून इंटर डेड सेंटर कडे जाते किंवा इनर डेड सेंटर कडे जाते, त्यावेळेला तो एक स्ट्रोक होतो. एक स्ट्रोक म्हणजे आपण बघा गाडीमध्ये म्हणतो 2-स्ट्रोक आहे इंजिन, 4-स्ट्रोक इंजिन आहे. याचा अर्थ काय होतो? 2-स्ट्रोक इंजिन म्हणजे ज्या वेळेला या क्रँकच्या एका रोटेशन मध्ये, एका सायकल मध्ये 2 स्ट्रोक होतात, त्यावेळेला त्याला आपण 2-स्ट्रोक म्हणतो. आणि ज्या वेळेला त्याच्या एका सायकल मध्ये इथे 4 स्ट्रोक होतात त्याला 4-स्ट्रोक इंजिन म्हणतो आपण. ओके, तसेच याचे इथं स्ट्रोक आहे. तर 4-स्ट्रोक याच्यामध्ये हे याचं कन्स्ट्रक्शन आहे. ओके, आता याचं वर्किंग कसं आहे बघा. ओके, आपण व्हिडिओ रन होते का बघूया. व्हिडिओ रन झाली तर ह्याच्यामध्ये सांगतो पहिल्यांदा वर्किंग आणि मग परत व्हिडिओ पण बघू. ह्या पाण्याचं आता मराठीत सांगतो सगळं वर्किंग, लक्षात येईल तुमच्या. हा पाण्याचा टँक आहे. या पाण्याच्या टँक मध्ये ही सक्शन पाईप बुडवलेली आहे. ओके, हा सिलेंडर आहे. जो सिलेंडर या सक्शन पाईपला कनेक्ट केलेला आहे, हा इथं सक्शन वॉल आहे. ही डायग्राम आहे म्हणून फक्त एक लाईन दाखवलेली आहे वॉलची. वॉल हा असा नसतो, वॉलचं स्पेसिफिक कन्स्ट्रक्शन असतं. बऱ्याचशा कंपन्या फक्त वॉल प्रोड्यूस करतात. ओके, फक्त वॉल मॅन्युफॅक्चरिंग करतात. तर हे कॉम्प्लिकेटेड डिझाईन असतं वॉलचं, एवढं सोपं नसतं. पण आपल्याला समजण्यासाठी इथे एक लाईन दिलेली आहे फक्त. आता याचं वर्किंग बघा कसं होतं. ज्या वेळेला ही जी क्रँक पिन आहे, ओके, हे सर्कल जे आहे हे इमॅजिनरी सर्कल आहे बरं का. इथं असं सर्कल वगैरे काय नसतं, पण याचा पाथ दाखवलेला आहे त्यांनी. हा ऍक्च्युली डॉटेड लाईनने काढायला पाहिजे आपण, पण जशी डायग्राम आहे तशी घेतली आहे बुक मधून. तर ही जी क्रँक पिन आहे ही ज्या वेळेला इथं असते 0 डिग्रीला, ओके, 0 डिग्री, 90 डिग्री, 180, 270 अँड अगेन 0. ओके, ज्या वेळेला ही क्रँक पिन या 0 डिग्रीला असते त्यावेळेला इनर डेड सेंटरला राहते. ओके,
मग प्राइम मूवर स्टार्ट केल्यानंतर म्हणजे मोटर स्टार्ट केल्यानंतर ही क्रँक पिन रोटेट व्हायला चालू होते. रोटेट व्हायला चालू झाल्यानंतर इनर डेड ज्या वेळेला हे क्रँक पिन इथून अशी 90 डिग्री आणि 90 डिग्री कडून 180 डिग्री कडे येत असते, त्यावेळेला याची सर्क्युलर मोशन इतर रेसिप्रोकेटिंग मोशन मध्ये कन्वर्ट केली जाते. ज्या वेळेला काय होतं, इथं असणारी जी पिस्टन आहे इनर डेड सेंटरला ही इकडे मूव्ह होते आणि आउटर डेड सेंटरकडे येते. ओके. ज्या वेळेला ही आउटर डेड सेंटरकडे मूव्ह होत असते त्यावेळेला इथं व्हॅक्यूम क्रिएट होतं. निगेटिव्ह प्रेशर, प्रेशर विच इज बिलो द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ओके. व्हॅक्यूम म्हणजेच निगेटिव्ह प्रेशर आणि निगेटिव्ह प्रेशर म्हणजेच प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा जे काय त्याच्या सराउंडिंगला ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे त्याच्यापेक्षा तो ड्रॉप होतो. ओके. आणि तिथं दुसरं कुठलंही होल वगैरे नसल्यामुळे इथं ही पोकळी भरून काढण्यासाठी इकडचं जे वॉटर आहे हे लिफ्ट केलं जातं. हे लिफ्ट केलेलं वॉटर हा वॉल ओपन होतो आणि याच्यामधून हे वॉटर याच्या आतमध्ये येऊन या सिलेंडर मध्ये भरलं जातं. ओके. हा एक स्ट्रोक झाला. ओके. इथून इकडं आलं, आउटर डेड सेंटरला आले. त्याच्यानंतर ही क्रँक परत रोटेट इथून चालू होते ह्या 180 डिग्री पासून 270 डिग्री आणि परत 0 डिग्री. त्यावेळेला पिस्टनची मुवमेंट, पिस्टन आतमध्ये आलेलं जे पाणी आहे त्याच्यावरती फोर्स अप्लाय करते. आतल्या बाजूने काय करते, फोर्स अप्लाय करते. त्यावेळेला हा जो सक्शन वॉल आहे हा वॉल क्लोज होतो आणि हा डिलिव्हरी वॉल काय होतो, ओपन होतो. ज्या वेळेला इथं असणारं पाणी जे आहे ते प्रेशरायझड होतं आणि इथून बाहेर फेकलं जातं. ओके. हे त्याचं सिंपल वर्किंग आहे आणि ही प्रोसेस कंटिन्युअसली चालू राहते. ओके. तुम्हाला याचं ॲनिमेशन आहे, ॲनिमेशन दाखवतो. See, this is the animation of a single acting reciprocating pump. Okay, as crank start moving, the piston will start moving in a reciprocating way, inner dead center, outer dead center, and at that same time water is delivered. Okay, do you understand this working, construction and working of the reciprocating pump? Yes, sir. Yes, sir. Now, Yes, sir. yeah, okay, good. Yes, sir. It is very simple working, and diagram is also very important. Total marks are depend on this diagram. How you draw this diagram in exam is very important. Okay. Now, this Sir, is the doubt. If anybody सर आता एक्सप्लेन केलं टू स्ट्रोक प्रोसेस मध्ये होतं ना? टू स्ट्रोक प्रोसेस मध्ये एक सायकल त्याची 2 स्ट्रोक मध्ये कंप्लीट होते. आपण याला 2 स्ट्रोक वगैरे म्हणत नाही. 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोक जे आहेत ना हे आयसी इंजिन मध्ये येतात. इंटरनल कंबशन इंजिन जे आहेत म्हणजे आपले 2 व्हीलरचे 4 व्हीलरचे जे आहेत ते आपण 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोक मध्ये त्याला नाव घेतो आपण. ओके. ह्याच्यामध्ये आपण म्हणत नाही 2 स्ट्रोक 4 स्ट्रोक, पण ह्या अशीच सिस्टीम असते. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या 4 स्ट्रोक आहेत सध्या. म्हणजे तुमची कोणतीही असू द्या, डिस्कवर आहे, अजून कोणत्या आहेत, हिरो होंडा स्प्लेंडर आहे, सगळ्या गाड्या 4 स्ट्रोक आहेत. शाईन आहे. ओके, व्हेरी गुड. त्याच्यानंतर आता ज्या 2 स्ट्रोक गाड्या आहेत, 2 स्ट्रोक सांगा भाऊ कुठले मग? यामाहा RX100 नाही, 4 स्ट्रोक आहे. 2 स्ट्रोक तुम्हाला सांगतो आपली आहे बघा, एमएटी. सर यामाहा बुलेट 2 स्ट्रोक येते. बुलेट 4 स्ट्रोक आहे. यामाला ऑइल टाकावं लागतं काय? ऍक्टिवा. हा सर, त्याच्या पेट्रोल मध्ये ऑइल असते. यामाहा 2 स्ट्रोक आहे. जर त्याच्या पेट्रोल मध्ये ऑइल टाकावं लागत असेल तर ते 2 स्ट्रोक आहे. कारण त्याला कसं आहे माहिती आहे का, त्याला वॉल सिस्टीम नाही, त्याला पोर्ट्स आहेत त्या 2 स्ट्रोक इंजिनला. ओके. त्याची थर्मल इफिशियन्सी चांगली आहे, पण इन जनरल 4 स्ट्रोक यूज केले जातात आता सगळ्या गाड्यांना. ओके. तर त्याच्यामध्ये 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोक आपण वेगवेगळे करतो. याच्यामध्ये तशी काही गरज पडत नाही. फक्त तुम्हाला मी सांगितलं की ज्या वेळेला पिस्टनची मुवमेंट होते त्यावेळेला 2 स्ट्रोक होते आणि त्यांनी आता ज्यांनी सांगितलं त्यांनी बरोबर सांगितलं की याची एक सायकल 2 स्ट्रोक मध्ये कंप्लीट होते. ओके. Now see, there is limitations in that reciprocating pump. So what is the limitations here? Limitation is, if you observe carefully, at each stroke, that is forward stroke and backward stroke, we do not get the water.
Okay, only at the delivery stroke, it means when piston moves from outer dead center to the inner dead center, at that time only we will get the discharge. Discharge म्हणजे बाहेर येणारं पाणी. एका मिनिटामध्ये एखादा पंप किती पाणी बाहेर फेकतो त्याला त्याचा डिस्चार्ज म्हणतो आपण. ओके, तर याच्यामध्ये जर आपण बघितलं, ऑब्झर्व केलं, तर याचं एक लिमिटेशन्स असं येतं की याच्या एकाच स्ट्रोकला आपल्याला डिस्चार्ज मिळतो आणि एका स्ट्रोकला डिस्चार्ज मिळत नाही. बरोबर आहे. म्हणजे ज्या वेळेला पिस्टन इनर डेड सेंटर कडून आउटर डेड सेंटर कडे जात असते त्यावेळेला आपल्याला डिस्चार्ज मिळत नाही. पण ज्या वेळेला आउटर डेड सेंटर कडून इनर डेड सेंटर कडे पिस्टन मूव्ह होत असते त्यावेळेला आपल्याला डिस्चार्ज मिळतो. म्हणजे हा इंटरमिडिएट डिस्चार्ज देतो पंप, हा कंटिन्युअस डिस्चार्ज देत नाही. बरोबर, हे याचं लिमिटेशन्स आहे. मग याच्यावरती आयडिया काढली की दुसरा कसा आपल्याला पंप तयार करता येईल की ज्याच्यामध्ये कंटिन्युअस डिस्चार्ज मिळेल. सो फॉर दॅट रिझन, ओके, दिस इज द ऑपरेशन, प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन. जे मी आता सांगितलं तुम्हाला तेच आहे याच्यामध्ये सगळं. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला लिहावं लागेल परत. हे जे मी आता तुम्हाला वर्किंग सांगितलं तेच याच्यामध्ये आहे, प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन्स. हे पण घ्या. Take this one also. ह्याच्यामध्ये म्हणजे भरपूर डिटेलमध्ये बऱ्यापैकी दिलेलं आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे म्हणलं हे स्क्रीनशॉट काढून घेऊन जर तुम्ही वहीमध्ये लिहिले तर तुमची अभ्यासाची तयारी आतापासूनच चालू होईल. हे याची गरज नाही, हे घेऊ नका, सिंगल ऍक्टिंग प्लंगर पंप. ओके, झालं. नाउ सी वी आर हिअर. थांबा, आपण आता बघू. तर एकदा डबल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. हा ठीक आहे. व्हिडिओ रन होते का बघतो पहिल्यांदा मी. एक व्हिडिओ आहे रेसिप्रोकेटिंगची, रन होते का बघतो. जर झाली परत एकदा तुम्हाला दाखवतो, अजून काय अडचण नाही त्याची. रन होते का व्हिडिओ, दिसते का? नाही. दिसते, व्हायला लागले माझ्याकडे मोबाईलवर तर व्हायला लागले. आता बघा, होते. आता बघा, होते ना. हा, ओके. So this is the simple animation of the reciprocating pump. You can observe here, this is 0, 90, 180. As piston start moving from 0 to 180 degree, piston start moving from inner dead center to the outer dead center. Okay, अजून एकदा परत एकदा दाखवतो. नेटवर्क स्लो मुळे काही जणांच्याकडे लवकर चालू झाली नसेल. ओके, ह्याचं फक्त वर्किंग दाखवलेलं, पाणी नाही अजून खाली इथं. ओके, समजावं म्हणून. तरी पण सगळ्यांना समजलं हे, फक्त आहे व्हिडिओ तर दाखवतो तुम्हाला. त्याच्यानंतर याचे कॉम्पोनंट्स दाखवलेले आहेत. ह्याचे कॉम्पोनंट्स आहेत सक्शन पाईप, सक्शन वॉल, सिलेंडर, पिस्टन. ओके, हे एक्सप्लेन केलेलं आहे त्याच्यामध्ये. क्रँक, कनेक्टिंग रॉड, दिस इज द कनेक्टिंग रॉड, पिस्टन रॉड, कनेक्टिंग रॉड आणि क्रँक. मागाच्या डायग्राम मध्ये हा पिस्टन रॉड नव्हता. याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. नाही नाही, नको नको, याचा नको. हे फक्त तुम्हाला दाखवतोय रन कसं होतंय ते. हे बघा, आता हे पहिला स्ट्रोक झाला, इथं इथं वर्किंग होतं वाटतं त्याचं. वर्किंग, हे फक्त वर्किंग आता ऑब्झर्व करा तुम्ही. हे बघा, पिस्टनची मुवमेंट इनर डेड सेंटर कडून आउटर डेड सेंटरला झाली. 0 to 180 डिग्री सेल्सिअसला क्रँकची मुवमेंट झाल्यानंतर त्यावेळेला या टँक मध्ये असणारं पाणी इथं सक्शन झालं, याचं म्हणजे सक केलं गेलं आणि ह्या सिलेंडर मध्ये ते भरलं गेलेलं आहे. आणि ज्या वेळेला क्रँकची मुवमेंट 180 डिग्री टू द 0 डिग्री व्हायला चालू झाले त्यावेळेला हे प्रेशराइज्ड वॉटर जे आहे, हा सक्शन वॉल बंद झाला इथं आणि आता हा डिलिव्हरी वॉल
ओपन होईल इथून. So same working is here for the, now see you can observe here limitation. ज्या वेळेला ह्याचे बॅकवर्ड स्ट्रोक होता त्यावेळेला आपल्याला इथं डिलिव्हरी मिळत नाही. ओके, त्यावेळेला आपल्याला डिस्चार्ज म्हणजे पाणी मिळू शकत नाही. त्याच्यामुळेच आपले जे HTP वगैरे आहेत ते शक्यतो 2 सिलेंडर किंवा 3 सिलेंडर असतात. ओके, सिंगल सिलेंडर मध्ये हा प्रॉब्लेम येतो. जनरली मला वाटतं 3 सिलेंडर पिस्टन जास्त करून यूज केले जातात. बरोबर आहे ना? HTP मध्ये वगैरे. हे बघा, डिलिव्हरी स्ट्रोक झाला हा, म्हणजे 2 स्ट्रोक मध्ये सायकल कंप्लीट झाली. म्हणजे रेसिप्रोकेटिंग पंप हा 2 स्ट्रोक आहे. ओके ओके, I will stop sharing this screen now and once again I will share. I think timing is running out. Okay, I will share screen once again. That PPT ची स्क्रीन कुठे गेली? PPT ची स्क्रीनच दिसेना याच्यावरती. हा आहे. ओके ओके, पाठीमागचं कोणाचं राहिलं होतं काय घ्यायचं स्क्रीनशॉट? हे घेऊ नका, सिंगल ऍक्टिंग प्लंबर आहे ना, प्लंगर, हे घेऊ नका, काय गरज नाही. राहिलंय सर आणखी. हे राहिले काय? मी कुठून येतो माहिती आहे का? हा, इथून येतो. घ्या अजून एकदा. रेसिप्रोकेटिंग पंप जरा मोठं करू का हे? झूम होते सर ती. होते स्क्रीन. झूम होते सर ती. घेतला? नेक्स्ट. हा घेतला, पुढला घ्या सर. नेक्स्ट. नेक्स्ट घ्या सर पुढला. त्याच्या पुढं ह्याचं घेऊ नका, हे काही गरज नाही. नाउ डबल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप. What is the difference you observed in single acting and double acting? हे पिस्टन रॉडच्या पाठीमागे क्रँक वगैरे अरेंजमेंट आहे बरं का, इकडं पलीकडं, इकडं पलीकडे अरेंजमेंट आहे याची जशीच्या तशी. इथून पुढे हा दाखवलेला आहे. त्याच्यामधल्या लिमिटेशन्स ओव्हरकम करण्यासाठी, सिंगल ऍक्टिंग मधलं लिमिटेशन्स ओव्हरकम करण्यासाठी डबल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप डिझाईन केलेला आहे. आता त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होता सिंगल ऍक्टिंग मध्ये की ज्या वेळेला फक्त पिस्टनची मुवमेंट इनर डेड सेंटर कडून आउटर डेड सेंटर कडे होत होते, त्यावेळेला आपल्याला डिस्चार्ज मिळत नव्हता. फक्त आउटर डेड सेंटर कडून इनर डेड सेंटर कडे पिस्टनची मुवमेंट होत असताना डिस्चार्ज मिळत होता. मग ते कमी करण्यासाठी आपण काय केलं, पिस्टनच्या दोन्ही बाजूला पिस्टन मधोमध बसवली त्या सिलेंडरच्या. ओके, आणि याला 2 सक्शन पाईप S1 आणि S2, 2 सक्शन पाईप जोडल्या आणि 2 डिलिव्हरी पाईप जोडल्या. हे डिलिव्हरी पाईप परत एकत्र केल्या जातात. ओके, हे डिलिव्हरी पाईप परत एकत्र जोडल्या जातात कॉमन पाईपला. तर याचं वर्किंग बघा कसं होतं. आता सिंपल वर्किंग आहे, तुमच्या पण लक्षात आलं असेल याचं वर्किंग. याच्या प्रत्येक वेळेला सिलेंडर मध्ये पाणी येतं आणि प्रत्येक स्ट्रोकला डिस्चार्ज. ओके, आता बघा, ज्या वेळेला पिस्टन इनर डेड सेंटर कडून आउटर डेड सेंटर कडे मूव्ह होत असते त्यावेळेला S1 डिलिव्हरी वॉल, सक्शन वॉल ओपन होईल आणि इथून पाणी आतमध्ये येईल. बरोबर आहे, इथं पाणी भरलं जाईल. त्यावेळेला हा वॉल ओपन असेल, सॉरी क्लोज असेल, क्लोज असेल. आणि त्याच्या अगोदर सिक्वेन्सली सांगत जातो. मग हे इकडे गेला आता
आउटर डेड सेंटरला. ठीक आहे. D2 ओपन. हा, त्याच्यानंतर ज्या वेळेला याची मुवमेंट होईल आउटर डेड सेंटर कडून इनर डेड सेंटरकडे, त्यावेळेला अगोदरचं इथं आलेलं जे पाणी आहे या D1 मधून काय होईल, बाहेर डिलिव्हरी होईल. बरोबर, सिंगल ऍक्टिंग मध्ये जसं होतं तसं. पण त्याच वेळेला ज्या वेळेला पिस्टन आउटर डेड सेंटर कडून इनर डेड सेंटरकडे मूव्ह होईल त्यावेळेला हा S2 काय होईल, ओपन होईल. ओपन. बरोबर, आणि इथून पाणी काय होईल, आतमध्ये येईल. आत येईल. आणि ज्या वेळेला ह्याची पिस्टनची मुवमेंट इनर डेड सेंटर कडून आउटर डेड सेंटरकडे होईल त्यावेळेला D2 ओपन होईल आणि D2 ओपन deliver होईल. होईल. म्हणजे याच्या दोन्हीही स्ट्रोकला आपल्याला काय मिळतंय, डिस्चार्ज मिळतोय. ओके, हे याचं सिंपल वर्किंग आहे. याचं वर्किंग समजलं का? Yes, इज sir. एनीवन हॅव्हिंग एनी डाऊट? हो सर. No, sir. नो Yes, सर sir, म्हटलं समजलं. कोणतरी, काय नो? सर थ्री Doubt पिस्टन आहे का समजलं नाही? सर थ्री पिस्टन कसं करायचं? समजलं थ्री सर. 3 समजलं. पिस्टनचं स्ट्रक्चर दाखवा. पिस्टनचं स्क्रीनशॉट काढायचा आहे का? हा काढा की. थ्री पिस्टनचं 3 पिस्टन म्हणजे याच्या साईडला दुसरे 3 पिस्टन अरेंज केलेले असतात आणि त्यात वेगळ्या पिस्टन आणि वेगळे सिलेंडर असतात. दाखवा. त्याचा डायग्राम नाही आपल्याकडे इथं. तुम्ही नेटवरती बघितलं तर तुम्हाला लगेच दिसेल ते. ओके. हा, नेटवरती गुगलवरती जाऊन 3 पिस्टन सिलेंडर रेसिप्रोकेटिंग पंप टाकलं की तुम्हाला लगेच मिळेल. फक्त त्याचं वर्किंग कसं होतं हे आपण बघतोय. याला आपण दुसऱ्या 2-3 साईडला जोडल्या की ते 2 जोडल्या की 2 पिस्टनचं झालं, 3 जोडल्या पिस्टन की 3 पिस्टनचं झालं. मग त्याला सिलेंडर पण 3 जोडावे लागतात. ओके, सगळेच अरेंजमेंट असते, फक्त त्याचे डिस्चार्ज कॉमन केला जातो एका जागेला. प्रत्येक पिस्टनचं एका पिस्टनची मुवमेंट आत बाजूला होत असते की दुसरी बाहेर होत असते. म्हणजे डिस्चार्ज आपल्याला कंटिन्युअस मिळत राहतो 2 पिस्टन मध्ये पण. ठीक आहे, ते पण तुम्हाला मिळेल, बघायला मिळेल. गुगलवरती जर तुम्ही सर्च केलं, गुगल हा सगळ्यात बेस्ट गुरु आहे सध्या. यू कॅन ऑब्झर्व एनिथिंग ऑन द गुगल. ओके, गुगलवरती गेला की तुम्हाला सगळी माहिती मिळू शकते. सो application of the reciprocating pump, take screenshot of this one. The reciprocating pumps are widely used for very high pressure heads of water. It means for high pressure, आपल्याला हाय प्रेशर जनरेट करायचे असतील तर आपण रेसिप्रोकेटिंग पंप यूज करू शकतो. देन दे आर युज्ड टू प्रोव्हाइड स्मॉल डिस्चार्ज ऑफ लिक्विड. हा ऍक्च्युली ऍप्लिकेशन मध्ये ड्रॉबॅक पण आहे आणि फायदा पण आहे. याच्यामध्ये आपल्याला कमी डिस्चार्ज मिळतो, म्हणजे आउटसोर्सला पाणी कमी मिळतं पण ते हाय प्रेशरायझर मिळतं. ओके, फॉर कंटिन्युअस अँड कॉन्स्टंट प्रेशर डिस्चार्ज they are provided with air vessels. Actually air vessel हे वेगळा आहे, याच्यामध्ये दाखवलेलं नाही. एअर व्हेसलचा पंप वेगळा असतो, वेगळा म्हणजे याला फक्त एअर व्हेसल्स बसवलेले असतात. म्हणजे इथं ओके, या ठिकाणी एक चेंबर तयार केला जातो असा सर्क्युलर टाईपचा, ज्याच्यामध्ये एअर भरली जाते. आणि इथं पण केला जातो, एअर भरली जाते. ओके, फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये तुम्हाला हा बघायला मिळेल व्यवस्थित. एअर व्हेसलचा आपल्या सिलेबस मध्ये काय नाही. ज्या वेळेला इथून सक्शन होतं त्यावेळेला काही प्रमाणातलं वॉटर इथं प्रेशरायझड केलं जातं त्या चेंबर मध्ये, एअर व्हेसल मध्ये. आणि हे संपल्यानंतर, सक्शन व्हायचं संपल्यानंतर हे प्रेशरायझड झालेलं वॉटर परत याच्यामध्ये पाठवलं जातं. ओके, तसंच इथलं जे आहे, डिलिव्हरी स्ट्रोक संपला, डिलिव्हरी स्ट्रोक ज्या वेळेला चालू असतो त्यावेळेला प्रेशरायझड वॉटर इकडे बाहेर पण जातं, त्या एअर व्हेसल मध्ये पण जातं आणि ती प्रेशरायझड केलं जातं एअर थ्रू. आणि ज्या वेळेला हा स्ट्रोक संपतो त्यावेळेला हे डिस्चार्ज झालेलं वॉटर गेल्यानंतर इथलं वॉटर परत कंटिन्युअसली फ्लो होते याच्यामधून. ओके, हे एअर व्हेसल्स असतात. एअर व्हेसलचा काही एवढा विचार करण्याची आपल्याला गरज नाही. आय थिंक मीटिंग विल बी एंड. मीटिंग एंड होईल आता. सो next part we will continue in the next lecture. Please put your roll numbers in the chat box as early as possible, because at any point meeting will close. हे सगळं स्क्रीनशॉट घेतलेलं नोटबुक मध्ये लिहायला चालू करा. समजत नसेल तर विचारा. Okay, 61 participants are there and